नवीन खरेदी पहिलं मैदान आणि चिमणी आज पहिल्याच मैदानात आपला फायनलला राहिलाय. वाघे आपल्यातनं जाऊन आज 13 दिवस झाले. 13व्याची वाघ्याची पूजा केली आणि आम्ही सगळेजण निघालो मैदानावरती. चिमण्याला येताना घेऊन यायचा होता. चिमण्या मामाच्या गोट्यावरती उतरला होता. गेल्यावरती आम्हाला उशीर झाला जायला. 13व्यात पावती होती आपली. लगेच चिमण्याला तयार करून घेतला आणि पुढे घेऊन आलो. आज सगळी पोरं आम्ही मैदानावरती आलतो. बऱ्याच दिवसानंतर सगळी परत एका जागेवर आलती. आजचं मैदान मामाच्या गावाशेजारचं होतं, त्याच्यामुळे त्यांच्या तिथली पण भरपूर जण आलती. आजचं नियोजन आपलं होतं वडकीकरांच्या सिस्टम बरोबर. नियोजन एकदम चांगलं लागलं होतं. अक्षय भाईने सोन्याने लगेच झुपणी करायला घेतली. सिस्टमला पण झुपून घेतला. दोघांच्या व्यवस्थित झुपण्या चेक केल्या आणि आपल्या गाडीवर आज बंटी ड्रायव्हर बसणार होता यवतचा. वासरू सुट्टीला पण एकदम शांत उभा राहतंय. खालनं पण वासरू बाहेर निघतोय. भावानं तुम्ही व्हिडिओत बघू शकता वासरू कसं पळतंय. गाडी एकदम आपली सुट्टी लागली, काय विषय नाही. बंटीनं आरामशीर गट काढून दिला. आज चिमण्याला पळताना बघून परत एकदा आपल्या वाघ्याची आठवण झाली, कारण की जाईल तिथं उठल्याच मैदानात आपल्याला वाघ्यानं नाराज केलं नव्हतं. नंबर 3 टाकून घेतलं आणि खाली शंभूला घेऊन आलो. आपला शंभू पण सुट्टा गटपात झालता. त्यानंतर सगळेजण नाश्ता करायला आलो. सेमीच्या पावत्या निघत होत्या. योगायोग असा की आपल्या दोन्ही गाड्या एका सेमीत निघल्या. 7व्या सेमी. चिमण्याला पाणी करून घेतलं आणि खाली घेऊन आलो. खाली आल्यावर 5वा सेमी सुटल्यानंतर लगेच झुपणी करून घेतली. अक्षा भावन सोन्या होता, त्याच्यामुळे आज झुपायचं काय टेन्शन नव्हतं. दोघांनी व्यवस्थित कोण झुपून घेतला, नंतर टाकली. आणि आज सेमीला गाडी आपली हिंदी केसरी सिने ड्रायव्हर चालवणार होतं. 6वा सेमी सुटला. त्याच्यानंतर आपण गाडी पुढे घेऊन आलो आणि आपल्या चिमण्याची सुट्टी रोहन भाईने केली होती सेमीसाठी. आज आपल्यापाशी वासरू आलेलं पहिलंच मैदान होतं. वासरू एवढ्या मोठ्या बैलात पण एवढं चांगलं पळालं. सेमी सुट्टा काढून दिला सिने ड्रायव्हरनं. आज आमचा भरपूर दिवसाचा संघर्ष संपला होता. आज आम्हाला फायनलचा गुलाल भेटला होता. मामाची तिथली पोरं आमच्या भरपूर नाचत होती, पण आमची टीम आहे का नाही सगळ्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होतं, कारण की भरपूर दिवसात आज वाघ्याची पण आठवण झाली आणि वाघ्याच्या 13व्या दिवशी आम्हाला चिमण्यानं गुलाल पण दिला. भरपूर दिवसाच्या संघर्षानंतर जेव्हा बैलाच्या अंगावर फायनलचा येप पडतो ती आनंद भावांना वेगळाच असतो. आमच्या वाईट वेळेत पण आणि आमच्या चांगल्या वेळेत आम्ही सोबत आहे, या गोष्टीचा आम्हाला भरपूर आनंद. फायनल साठी 3 नंबरचं तास आलं होतं. प्रज्वल भाईनं लगेच पाणी करून घेतलं चिमण्याला आणि अक्षय भाई आम्ही लगेच चिमण्याला घेऊन खाली निघालो. बंटी ड्रायव्हरला जाताना पोरांनी खांद्या उचलून घेतला होता. तर भावांना आपल्या चिमण्याचा पळ तुम्हाला कसा वाटतोय आणि चिमण्याचा आपण वाघ्या नाव ठेवायचं का नाही कमेंट करून नक्की सांगा. पुढे आल्यावरती बाह्यानं दोघांना माती करून घेतली. व्यवस्थित दोघांची पूजा करून खाली घेऊन आलो. आमच्या वाघ्याचं हिंदी केसरी बनवायचं स्वप्न आमचा चिमण्यानं पूर्ण करावं एवढीच फक्त आमचं देवाकडे माग नाही. खाली आल्यानंतर लगेच झोपून ही घेतलं दोघांना. फायनल साठी आपली गाडी 3 नंबर तासावर पळणार होती, पण 3 नंबर तासात भरपूर रेवटा होता आणि फायनल साठी आपल्या गाडीवर परत बंटी ड्रायव्हर बसलो होते यवतचं. वासरू खाली शांत उभा राहतंय. खालनं व्यवस्थित सुटून गेलं. तासात माती भरपूर असल्यामुळे बैलाला पण चिमण्याला पण व्यवस्थित पळता नाही आलं. काय विषय नाही. पुढे जाऊन आपला 5 नंबर झाला. सगळ्यांच्या अंगावर गुलाल ही टाकला. वासराला गुलाल ही केला. भरपूर दिवसाचा संघर्ष होता तो आज संपला होता. गर्दीतनं गाडी घेऊन आलो पुढं आणि सगळ्यांचं फोटो ते काढून घेतलं. फोटो काढून झाल्यानंतर बैलाला वासराला सोडवून घेतलं आणि वासरू भरून निघालो आम्ही घराकडे. व्हिडिओ कसा वाटला भावानं कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.